तर मित्रांनो, वेलकम टू माय व्लॉग नंबर 2। आज आपण आलेलो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। कोणतीही VIP पास एंट्री न घेता आज आपण बघूयात आपल्याला दर्शन मिळतंय का। आणि गेले 2-3 वर्षापासून मी हेच करतोय, येतो इकडे आणि गर्दी बघून, लाईन बघून मी काय आतमध्ये जात नाहीये। तर आज आपण बघूयात आपल्याला आज जायला मिळतंय का। तर गाईज फायनली ह्याही वर्षी आपण पुन्हा एकदा आलोय लालबागच्या राजाला। आणि हा जो गेट आहे तो एक्झिट गेट आहे मुखदर्शनापासून। याच्यापासून थोडंच पुढे गेलं की राजाचा मेन गेट येतो आणि त्या मेन गेट पासून थोडं पुढे अंतरावरच आहे मुखदर्शनाची लाईन आणि त्या पुढे आहे चरण स्पर्शाची लाईन। तर हा मेन गेट बघा तुम्ही, एवढा सुंदर सजवला आहे। तर गणपतीची तिसरी रात्र आहे, त्यामुळे खूप गर्दी कमी दिसते आणि गर्दी कमी असल्यामुळे मी डायरेक्ट घुसलो ते मुखदर्शनाच्याच लाईनसाठी, कारण का चरण स्पर्शाच्या लाईनला गर्दी आहे हे मला तिकडच्या एका गार्डने सांगितलं। तर मग मी मुखदर्शनाच्या लाईनमध्येच घुसलो। तर आता आपण आलोय आतमध्ये मुखदर्शनाच्या लाईनमध्ये। गार्डने सांगितलं की चरण स्पर्शाला खूप गर्दी आहे, 5 तास लागतील। खरं तर मी आलेलो होतो चरण स्पर्शासाठीच, पण ते नाही मिळालं करायला। तर मग आता मी लाईनमध्ये उभा आहे ते मुखदर्शनाच्या। इकडे एवढी गर्दी कमी आहे की लोक लिटरली पळतायत, हळूहळू रांग पुढे जाते, तुम्ही बघताय। लाईन मध्ये उभा असताना मध्येच एक पोरगा माईकवर यायचा, स्पीकरवर सगळ्यांचा जोश जागो करायचा आणि मग सगळे परत त्याच जोशमध्ये परत लाईनमध्ये उभं राहायचे। आणि पुढच्या 5 मिनिटातच आपण या गेटने आतमध्ये जाणार होतो आणि त्याचा जो आनंद होता तो वेगळाच होता। ही शान कोणाची? फायनली आपण बाप्पाच्या पंडालमध्ये आलेलो आहे। तिकडे तुम्हाला दिसतोय, तिकडे आहे बाप्पा। फक्त 5 मिनिटातच आपल्याला आता बाप्पाचं दर्शन होईल आणि तुम्हाला मी सगळ्यांना दाखवतो। तर हे बघू शकता तुम्ही इकडून थोडीशी झलक बाप्पाची दिसते आणि आपण हळूहळू पुढे जाऊयात आणि बघूयात। फायनली बाहेर आलेलो आहे आपण। तरी 1.5 तासामध्ये मुखदर्शन झालं आपलं, पण मजा आली। मुखदर्शन तर मुखदर्शन, बाप्पाला बघायला भेटणं म्हणजे हे सुखच खूप वेगळं आहे। तर मित्रांनो, मी खरं तर आलेलो इकडे चरण स्पर्श करण्यासाठी, पण चरण स्पर्शाला काय जाण्याचं मला भेटलं नाही, म्हणून मी मुखदर्शनासाठीच गेलो। तर तिकडे माझं 1.5 तासात झालं मुखदर्शन बाप्पाचं आणि ते बोलतात ना, फुल नाही तर फुलाची पाकळी, तसंच झालं। चरण स्पर्श नाही भेटलं, पण मला मुखदर्शन मिळालं, पण त्यातही मी सुख मानतो। तर मित्रांनो, तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय। आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।